उन्हाळा म्हटला की आंबे हे आलेच. तर या गोड रसरशीत आंब्यापासून आपण आज एकदम रिफ्रेशिंग, क्रीमी आणि जिभेवर रेंगाळणारं मँगो सागो डेझर्ट करणार आहोत. बनवायला सोपं, चवीला अप्रतिम. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचे, पाणी ओतायचे. ते गरम झालं की त्याच्यात अर्धा वाटी साबुदाणा घालायचा. त्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू द्यायचे आणि मग थंडगार पाणी ओतायचे, म्हणजे चिकटणार नाही. या रेसिपीमध्ये मी ताडगोळी पण टाकणार आहे, जे की आपल्याला उन्हाळ्यात अगदी इझिली मिळतात. चवीला गोड, रसाळ आणि आपल्या शरीराला थंडावा देतात. तर ताडगोळी निवडताना नेहमी आपल्याला कोवळे असेच घ्यायचे, जे आतून खूप रसाळ आणि अगदी मलाईसारखे असतात. आपण जून घेतले तर ते रबरासारखे कडक असतात. आता यांना आपल्याला छान असं सोलून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग असे त्याचे क्यूब्स करायचे. छोटे मोठे आपल्याला हवे त्या साईजमध्ये ह्याचे तुकडे करायचे आहेत. हे तुकडे करून झालेत की आपण आंबेही कट करून घेऊया. इथे मी 4 पूर्णपणे पिकलेले गोड रसाळ असे हापूस आंबे घेतलेत. हापूस आंब्याऐवजी आपण दुसरा कोणताही आंबा याच्यामध्ये घेऊ शकतो. इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत. म्हणजे आपण जसे ताडगोळ्यांचे तुकडे केले होते तेवढ्याच साईजचे आपण इथे तुकडे करणार आहोत. 2 आंब्यांचे आपण रेसिपीमध्ये असे तुकडे टाकणार आणि 2 आंब्यांचा आपण रस करून टाकणार आहोत. आंब्यांचे तुकडे करून झाले की इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड असं हापूस आंब्यांचे तुकडे मी टाकलेले आहे. आता याच्यात आपल्याला हवी असेल तर साखर आणि दूध घालून ह्याचं मस्त असं पल्प तयार करून घ्यायचं आहे. मी थोडं दूध घातलं आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. तयार केलेले आपण जे तुकडे आहेत आंब्याचे आणि ताडगोळ्याचे ते घालायचे आहेत. आपण जो साबुदाणा शिजवून ठेवला होता तो आणि सब्जा आपल्याला भिजवून याच्यात घालायचा आहे आणि मग तयार केलेला पल्प तोही घालायचा आहे. आणि गोडासाठी मी इथे साखरऐवजी कंडेन्स मिल्क वापरले. साखर वापरली तरी चालेल, पण कंडेन्स मिल्कने छान असं क्रीमी आणि घट्टपणा येतो. काही बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आणि मग आपल्याला यात दूध ओतायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही थोडंसं होतं त्याच्यातच ओतून हे दूध आता ओतलं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या एकजीव होतील. आणि मग वरून छान असे बदाम, ड्रायफ्रूट्स जे काही आपल्याकडे अवेलेबल असतील आपल्या इच्छेनुसार आपल्याला ह्याचे काप करून घालायचे आहेत आणि मग क्रीम घालून सजवायचं. आता याला आपल्याला तासभर तरी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे, कारण जेवढं हे थंड असेल तेवढंच ह्या उन्हाळ्यामध्ये याला खाण्याची मजा खूप वाढते. हे थंडगार, रिफ्रेशिंग, क्रीमी डेझर्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.